H1B व्हिसावर किती खर्च येतोय? $1,00,000 ना? आणि आता ते म्हणतायत येऊच नका. आम्हाला तुम्हाला येऊ द्यायचं नाही. यायचं असेल तर एवढे पैसे मोजा. एक काळ होता जेव्हा आपले एक्सपोर्ट्स इतके मौल्यवान होते की युरोपातले देश आपापसात भांडायचे की कोण भारताशी व्यापार करणार. तो वेगळा काळ होता. आजची स्थिती बघा. अमेरिका म्हणतो टॅरिफ वाढवू. आम्हाला तुमचा माल नकोय. आणि जर आम्ही तुमचा माल येऊ दिला नाही तर नुकसान आमचं नाही होणार, तुमचंच होईल. अमेरिका इतक्या टॅरिफ्स का लावू शकतोय? कारण त्यांच्याकडे पर्याय आहेत. तुम्ही जे पाठवताय ते चीनमधून पण येऊ शकतं. पाकिस्तान, बांगलादेश किंवा व्हिएतनाममधूनही त्यांना मिळू शकतं. खरं तर आपले एक्सपोर्ट्स थांबले म्हणून या सगळ्या देशांना फायदा झाला आहे. ते म्हणतात तुम्ही जे निर्यात करताय त्यात काही विशेष नाहीये, कोणीही देऊ शकतो हे. पण आम्ही जे देतोय $, ते मात्र तुमच्यासाठी मोठं आहे. हे फॅक्ट्स आपल्याला समजत नाहीत की आपण आत्ता कुठे उभे आहोत. एकदा हे समजलं की आपण कुठे आहोत, मग पुढे जाता येईल, प्रगती करता येईल. पण जर फक्त हवेत गोंधळ करून स्वतःला विश्वगुरू म्हणायचं असेल तर मग स्वतःचा अपमान करून घ्या. आता अमेरिकन कंपन्या त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतायत, बाहेर जाऊ नका. अमेरिकेबाहेर गेलात तर परत येऊ द्यायचे नाहीत हे. आणि आधीपासून बाहेर असाल तर 24 तासात परत या. ही आहे आपली स्थिती. कडवट शब्द आहे पण खरं आहे. ही आहे आपली लायकी. इथपर्यंत की जे लोक तिथे खूप वर्षांपासून राहत आहेत, ज्यांनी अमेरिकन पासपोर्ट घेतलाय, ते देखील घाबरतायत की काय होईल काही सांगता येणार नाही. कारण त्यांचं घरदार कुटुंब सगळं तिकडे आहे. कोणी भारतात यायला तयार नाहीये. त्यांनी पाहिलं इथे काय आहे आणि तिकडे काय आहे, पण तरीही आपण बदलायला तयार नाहीत, सुधारायला तयार नाहीत. खरंच आपल्याला विश्वगुरू बनायचंच नाहीये, फक्त दावे करायचे आहेत मोठमोठे.